आज आहे गुरुपौर्णिमा. याच पौर्णिमा आज आपण या गुरूंचं जे महात्म्य आहे ते आपण थोडक्यात बघायचं. सद्गुरू आणि गुरु असे वेगळे शब्द आहेत ना आपल्याकडे. आजचा निरूपणाचा अभंग आहे तो एका जनार्दनी. सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. अशी ज्यांनी आपली नाममुद्रा एका जनार्दनी असं म्हटलं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा निरूपणाचा अभंग आहे. त्यांचं वर्णन करताना कधी म्हणतात अभंग भारुडे आणि अभंग भारुडे आणि ज्यांनी स्वतः अभंग गवळणी भारुडे ही स्वतः रचली आणि समाज प्रबोधन जातीभेद केला नाही. 18 पगड जाती वाड्यामध्ये त्यांची भारुड कथा कीर्तन ऐकण्यासाठी येत असत. कारण हा जातीभेद करू नये हेच मुळे आपल्याला सद्गुरू शिकवत असतात. आणि अशा या सद्गुरूंचं जेव्हा नाथांना कृपा झाली, सद्गुरूंचा अनुग्रह झाला, म्हणजे त्याची अशी गोष्ट झाली की हिशोब घेण्याचं काम नाथांना दिलेलं. पण शिष्य तयार झाल्याशिवाय अनुग्रह ते करत नाहीत सद्गुरू. आणि सद्गुरूंच्या सहवासात नसून सुद्धा ज्याची योग्यता असते त्याच्याकडे सद्गुरू स्वतः जातात. असे हे नाथ महाराज जनार्दन पंतांकडे राहत असताना जनार्दन पंतांनी ओळखले की मनोभूमी तयार झालेली आहे आणि सांगितले की येत्या गुरुवारी मी तुला दत्त दर्शन घडवणार आहे. अत्यंत आनंद झालाय. पण गुरूंनी न सांगता उपवास धरलाय. म्हणजेच आपल्याला प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे, सद्गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. याच्यासाठी आपण आधी आपलं मन शुद्ध असायला पाहिजे, शरीर शुद्ध असायला पाहिजे. 8-9 वर्षाच्या मुलाला सांगायला लागलं नाहीये. आज आता आषाढी एकादशीचा उपवास मुलांना सांगावा लागतो की आज हे खायचं नाही, ते खायचं नाही. हा संस्कार आपण आता सध्या करत नाही. आम्ही नाही करत म्हणून आपण मोकळे होतो. पण उपवासाने जसं मन पवित्र होतं, शुद्ध होतं, शरीर शुद्ध होतं, तसंच या नाथांनी उपवास केलाय. आणि संध्याकाळच्या वेळेला जनार्दन पंत घोड्यावर बसले आणि नाथाला सांगतायत की माझा घोडा धावेल त्याच्या पुढे तुला धावायचं. आता बरोबर असणारी सगळी मंडळी विचार करतायत की असे कसे हे सद्गुरू, एवढा तो लहान मुलगा घोड्याच्या पुढे कसा बरं धावेल. पण नाथांच्या मनात काय येत आहे, किती माझे सद्गुरू महान आहेत की ते सांगतायत की माझ्या सवाई हो, माझ्या पुढे तू धाव, म्हणजे माझ्या वरचढ तू हो. असे सद्गुरू असतात. आजचे गुरु कसे असतात, हातचं राखून शिकवतात की नाही. पण सद्गुरू हे असतात ते हातचं राखून ठेवत नाही. म्हणूनच आजच्या काळात सुद्धा अनेक माध्यम आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी झाले. अनेकांना वाटतं आम्हाला ते ज्ञान आहे, सगळं जगाचं ज्ञान आमच्या हातामध्ये आलेलं आहे की फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, गुगल आहे. मी तर त्यांना गुगळे महाराजच म्हणते, पण काहीची त्याच्यावर माहिती मिळते. पण ही माहिती झाली, ज्ञान आणि माहिती ह्याच्यामध्ये फरक आहे की नाही. बघा, एखादी नवीन लग्न झालेली मुलगी, हल्ली मुलींना आधी स्वयंपाक करायचं वेळ नसतो, सवय नसते. आणि मग जर पुस्तकात बघून रेसिपी करायला लागली आणि वाऱ्याने जर पान उडलं तर काय होतं,
पदार्थ बिघडून जातो. पण हेच जर सासूबाईंनी सांगितलं तर तो पदार्थ बिघडत नाही. म्हणजेच अनुभवाचं ज्ञान जे मागे आहे ते महत्वाचं. म्हणून सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. हे सद्गुरू हे आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचे सांगितलेले आहे. बघा, एक शेतकरी असतो आणि आता अर्ध शेत पिकलेलं आहे आणि एक माकड त्याच्या शेतामध्ये यायला लागलं. आता नासधूस करत होत आणि हा काठी घेऊन हाकलाला जायचा, पण तेवढ्या पुरतं जायचं आणि शेतकऱ्याची पाठ झाली की लगेच ते परत शेतात यायचं. आता काय करावं असा विचार करतोय. आणि या शेतकऱ्यांनी काय केलं, एक निमुळत तोंडाचं भांड घेतलं आणि त्याच्यामध्ये चणे घातले आणि ते झाडाला टांगून ठेवले. आता नित्याप्रमाणे ते माकड आलाय, पण जसं मुंग्यांना साखर आहे इथे असं सांगावं लागत नाही, तसं त्या माकडाला कळलं की याच्यामध्ये चणे आहेत. आता हात गेलाय बरं, त्याचा हात जाईल एवढं ते भोकतो तोंड आणि मुठीमध्ये चणे घेतले, पण मुठी सकट हात निघेल आणि हा शेतकरी जरा धराला आलाय, पण चण्याचा मोह सुटवेना आणि शेवटी त्याला त्या शेतकऱ्यांनी पकडलं. तशीच आपली गत असते. आपण काय करतो, विषयांमध्ये अडकतो आणि मग विषय आपल्याला सोडवत नाही आणि मग आपण ह्या भवबंधनामध्ये अडकतो. आणि मग त्या शेतकऱ्यांनी त्याला कमरेला साखळी बांधली आणि मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये चणे ठेवले. आता ते चणे त्यांनी सहज घेतले, हात बाहेर काढला, पण तो बंधनात अडकलेलाच आहे ना. कारण आता तो त्याचा हात जरी अडकलेला नसला तरी कमरेला साखळी आहे, म्हणजे तो बंधनात अडकलेला आहे. तसंच आपला जीव हा भवसागरात हा अडकत असतो आणि सोडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये आहे, तर या सद्गुरूंमध्ये आहे. म्हणून अशा सद्गुरूंना तुम्ही शरण जा. कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सद्गुरूंचं वर्णन करतात. पाठीमागे असल्याशिवाय आपल्याला अनुभवाचं ज्ञान मिळत नाही. बाकी सगळं ज्ञान जे आहे ना ते कोरडं ज्ञान आहे, बरोबर ज्ञान आहे, ते माहिती आहे. पण सद्गुरू आणि गुरु याच्या मधला फरक समर्थ दासबोधामध्ये सांगतात की सद्गुरू आणि गुरूंमध्ये काय फरक आहे. तर गुरु बहवसंती सामान्य ज्ञानदायका नेतुती सद्गुरुवे लोके सद्गुरे मोक्षदायका. गुरु काय असतात, तर सामान्य ज्ञान जे देतात त्यांना गुरु असं म्हटलं जातं. बघा, आपण लहानपणापासून प्रत्येक गोष्टी जीवनामध्ये शिकत असतो. आपला पहिला गुरु माता आहे, पिता आहे, मग
मग आपण शाळेत जातो, शाळेतले शिक्षक हे गुरु आहेत. आज आपल्याला गुरुपौर्णिमेला शिक्षकांना भेटवस्तू देताना दिसतं, पण शिक्षक हे सद्गुरू नाही, ते मार्गदर्शक आहे. तुमचं जीवन सुखकर कसं होईल हे सांगण्यासाठी ते गुरु आहेत. म्हणून सामान्य ज्ञान देणारे जे असतात ते गुरु म्हटलेलं आहे समर्थाने. आणि सद्गुरु कोण? तर जे मोक्ष देणारे असतात त्यांना सद्गुरु असं म्हणतात. मग सामान्य लोकांना, कारण समर्थच एके ठिकाणी म्हणतात की अगदी थोड्या पैशामध्ये हल्ली गुरु मिळतात आणि ते गुरु कसे असतात हो, तर स्वतःचं अवडंबर माजवणारे असतात. पण खरे सद्गुरु असे नसतात. आत्ताचे गुरु कसे आहेत? शिष्यांचं वित्त हरण करणारे आहेत. हल्ली कोणतीही गोष्ट पैशाशिवाय जाते का? पूर्वीच्या काळी आपण शेजारच्या मावशी, शेजारच्या काकू त्या सांगायच्या की नाही, अगं मी शिकवते तुला विणकाम, क्रोशाकाम. त्यांनी कधी पैसे घेतले? पण आज प्रत्येक ठिकाणी वित्त हरण करण्याची सवय झाली. ते गुरु म्हणजे हा सद्गुरू आणि गुरूंमध्ये फरक सांगितलाय समर्थांनी. आणि खरं म्हणजे शिक्षकांनी किंवा सद्गुरूंनी कसं असायला पाहिजे, तर त्या शिष्याचं चित्त हरण करायला पाहिजे. पण आता वित्त हरण करता, हा मोठा फरक हा गुरु आणि सद्गुरूंमध्ये सांगितला आहे. असे हे सद्गुरू, त्यांचे जर आपण चरण धरले तर याशिवाय दुसरा उपाय आपल्याला काही करायला नको, असं आपल्याला मूळ पत्र्यामध्ये एका जनार्दनी एकनाथ महाराज आपल्याला सांगतात की असे सद्गुरू तुम्ही करा की तुम्हाला दुसरं कोणतंही साधन करायची आवश्यकता नाही. मग सद्गुरू चरणच का सांगितले? तो सद्गुरूंचं मस्तक आहे, हात आहे, सगळं आहे की, पण सद्गुरूंचे चरण धरायला सांगितले कारण सद्गुरूंच्या चरणामध्ये जवळजवळ सगळी तीर्थ, म्हणजे आता गुगलवर मी शोधलंय त्याच्यामध्ये असं सांगितलंय की 68 प्रकारची तीर्थ सद्गुरूंच्या चरणामध्ये असतात. म्हणजे ही माहिती मी गोळा केली, ज्ञान नाहीये. पण तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान करण्यापेक्षा जर सद्गुरूंचे चरण धरले की त्या तीर्थांचं स्नान, त्या तीर्थांचा स्पर्श हा आपल्याला होतो. म्हणून शिवदिनी केसरी सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, चरणाचा बिंदू तोची माझा चिरसिंधू, चरणाचा बिंदू तोची माझा चिरसिंधू, चरणाची माती तीच माझी भागीरथी, चरणाची माती तीच माझी भागीरथी, देव तुझा देव तुझा माझे, देव तुझा जर आपण अशी भावना ठेवली की सद्गुरूंचं उपासना आपण करतोय तर देवाचं पूजन सुद्धा नाही केलं तरी चालतं, इतके सद्गुरू श्रेष्ठ सांगितले. आणि अशा सद्गुरूंचे तुम्ही चरण धरा, म्हणजेच तुम्हाला दुसरा कुठलाही उपाय करायला लागणार नाही. मग सद्गुरू नक्की काय करतात? तर समर्थ एका ओळीमध्ये म्हणतात, जो कोणी ज्ञानबोधी, जो कोणी ज्ञानबोधी, सकल अविद्याचे इंद्रिय दमन प्रतिपादी, तोची सद्गुरू जाणावा. अहो, इंद्रिय दमन सामान्य माणसाला जमत नाही, पण इंद्रिय दमन आपल्याला सद्गुरू शिकवतो. त्यानंतर जो आत्मबोध करतो, जीवाची आणि शिवाचं ऐक्यता करतो आणि अज्ञानाचा अंधकार जे दूर करतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. म्हणून सद्गुरूंच्या चरणापाशी शरण जायचं.
शरणागती म्हणजे सर्वस्व आपण त्यांना अर्पायचं. आपण सर्व देतो पण स्व देत नाही. आणि तेच तर द्यायचं असतं खरं. म्हणजे जे आपलं नाही ना ते खरं द्यायचं सद्गुरूंना. आपण सद्गुरूंना पेढे आणतो, नारळ आणतो, हार आणतो, पण आपला गर्व देतो का हो त्यांच्या पाठी आपण वाहत नाही. अजूनही आपल्या प्रत्येकाच्या मनात मी हे केलं, मी हे केलं. अहो साधं बोलताना सुद्धा मी गोंधळच जाणार आहे असं सांगतो की नाही आपण. तिथे कशाला आपण मी लावतो. पण असं जर आपण शरणागती, कारण आपण सध्या जीवनामध्ये सगळे पुरुष बायकोला शरण गेलेले असतात. मी म्हणेन ते करत असतात हो की नाही. घरोघरी मार्गीच्या हसतायत माझे नेहमी. नंतर आपण पैशाला शरण जातो, पण सद्गुरूंना शरण जातो. पण सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय आपल्याला मोक्ष प्राप्ती नाही. आणि या नरदेहाचं जे सार्थक आहे, कारण नरजन्म हा दरवाजा सांगितलाय बरं का. या जन्म मरणाच्या फेऱ्यामधनं सुटायचा हा दरवाजा आहे. आणि तो दरवाजा उघडण्याची चावी कोणाकडे असते तर सद्गुरूंकडे असते. आणि अशा सद्गुरूंना आपण शरण द्यायचं. मग हे सद्गुरूंचे चरण किती श्रेष्ठ असतात हो. एकदा स्वामी रामकृष्ण परमहंस हे समुद्रकाठी गेलेले असतात आपल्या शिष्यांना घेऊन. आणि समोरचं दृश्य बघतात की एका कोळ्याने समुद्रामध्ये जाळं टाकलेले आहेत आणि तो आता जाळं ओढणार. पण काही मासे त्याच्या पायाशी हे फिरत असतात. तेव्हा रामकृष्ण म्हणतात की बघा तुम्हाला ह्या दृश्यातून काय कळतंय. आणि त्या प्रसंगाचं स्पष्टीकरण रामकृष्ण परमहंस देतात की यष्किंचित कोळ्याचे पाय धरले तर ते जाळ्यात अडकले नाही, पण ज्यांनी कोळ्याचे पाय धरले नाहीत ते जाळ्यात अडकले. मग तीच गोष्ट आपल्या बाबतीत पण आहे. जर कोळ्याचे पाय धरून सुटका होते तर मग सद्गुरूंचे चरण धरून आपली भवसागरातून त्या मायेच्या जाळ्यातून आपण नाही का वाचणार. म्हणून अशा सद्गुरूंचे चरणतीर्थ, सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी मंदावे पवित्र. पुढच्या चरणामध्ये आपल्याला हेच सांगताय एकनाथ महाराज की सद्गुरूंचे चरणतीर्थ हे किती महान आहे हो. बघा, जेव्हा दासगणू महाराजांना पंढरपूरला जायचं आणि ते साईबाबांना सांगतात की मला पंढरपूरला जायचं, ते म्हणाले कशाला जातोस, सगळे इथेच आहे ना. पण गुरुवरती विश्वासही तेवढा असायला पाहिजे. आणि खरोखरच शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या चरणामधून आणि त्या चंद्रभागेचं दर्शन आणि म्हणून त्यांच्या मुखातून असा शब्द आलाय की शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावत. म्हणजे ही प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय असे अभंग मुखातून बाहेर येत नाही. असे अगदी हे आता जुनं झालं समजा, आत्ता सुद्धा अनुभव आहेतच की. आपण जर गोंदवल्याला गेलो, आमचे एक सेक्रेटरी आहेत ओळखीचे तिथले देशपांडे म्हणून, आणि ते अंबेजोगाईला जातात. म्हणजे ताई तुम्ही कधी कुलस्वामिनीला आलात तर आमच्या घरी या हो. आणि गोंदवल्यात की असं गप्पा मारता येत नाही तर का, आपापल्या सेवेमध्ये सगळे असतात. आणि जेव्हा आम्ही अंबेजोगाईला त्यांच्या घरी गेलो आणि मग आम्ही 2 तास, शेवटी मुलं म्हणाली आई जायचंय की नाही तळेगावला, अशी गत आली. आणि ते सांगत होते की गोंदवलेकर महाराजांच्या चरणतीर्थाचा काय अनुभव मला आला. तो अनुभव तुम्हाला सांगते. त्यांची सून मद्रास मध्ये अगदी कमी दिवसांची बाळंतीण झाली. अक्षरशः 3-4 पाऊंडाचं ते पोर, जगतय का मरतय अशी अवस्था. आणि इकडे हे चहाची सेवा करत होते. म्हणजे 3:30ला त्यांना उठावं लागतं तर सगळ्यांना 5 वाजता चहा मिळतो. आता सेवा सोडून जायचं नाही.
काय करावं. आणि म्हणून त्यांनी कुरिअरनी महाराजांचं तीर्थ आणि अंगारा पाठवलं. तो तिथे पोचला. त्या सुनेनी श्रद्धेने तो लावला त्या मुलाला. आणि सांगायचा मुद्दा, त्याच्या पहिल्या दिवसाचा फोटो आणि 3 महिन्याचा फोटो मला त्यांनी दोन्ही फोटो दाखवले. आज तो मुलगा नॉर्मल आहे बघा. पण आपली श्रद्धा असायला पाहिजे. म्हणजे सद्गुरु चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र, हे आपण श्रद्धेने केलं तर नक्की आजच्या दिवसात सुद्धा ते आपण अनुभवू शकतो. आणि दुसरा अनुभव माझा सांगते गेल्या वर्षीचा. गेल्या वर्षी माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि हा अनुभव मी त्यांचा ऐकला होता ना. तर म्हटलं त्या मुलाला जर परिणाम झाला तर आपल्याला पण होईल. नवरात्रात माझी कीर्तन आणि मी म्हटलं आता आपण महाराजांचा अंगारा पाण्यातनं घ्यायचा आणि तीर्थ दररोज घ्यायचं. आणि खरोखर 15 दिवस मी उभ्यानी कीर्तन करू शकले पाय फ्रॅक्चर झालेला असून. म्हणजे मस्तकी वंदावे पवित्र असं जर आपण केलं तर आजही त्याचा अनुभव येतो. म्हणून सद्गुरु हे अत्यंत महत्वाचे आहेत आपल्या जीवनामध्ये, की जे आपल्याला खरोखरच आपल्या भगवंताशी आपली ओळख करून देतात. मग असे सद्गुरु आपल्या जीवनामध्ये जर मिळाले नाही, कारण प्रत्येकाला सद्गुरु मिळतो असं नाही, तो सुद्धा भाग्यात असावा लागतो. पण तरी सुद्धा जर सद्गुरु नाही मिळाले तर भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्यांना आपण जगद्गुरु म्हणतो, आणि त्यांनी केलेला जो उपदेश आहे म्हणजे गीता उपदेश, त्या गीतेतला उपदेश जर आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणला तर कृष्णं वंदे जगद्गुरु असं आहे. म्हणजे हा भगवंताचा उपदेश म्हणजे सद्गुरूंचाच उपदेश आहे. या अर्थाने जरी आपण वागलं तरी सुद्धा तो सद्गुरूंचा उपदेशच आहे गीतामध्ये. म्हणजे ज्यांना असं वाटतं की आम्हाला सद्गुरू मिळाले नाही तर त्यांनी सुद्धा मनामध्ये खट्टू होऊ नये. अशा अनेक कथा ह्या सद्गुरूंच्या आपल्याला अनुभवात येतात. पण त्यामागे सद्गुरूंनी जो आपल्याला अनुग्रह दिला असेल, कारण महाराज म्हणतात की अनुग्रह आणि नुसता जप करणं याचं काय फरक आहे. आपल्याकडे भक्तीमध्ये 2 भाव सांगितलेले आहेत, एक मर्कट भाव आणि एक मार्जार भाव. मग आपण बघतो की मांजरी आपल्या पिल्लांना तोंडात धरून दुसरीकडे फिरवत असते बोक्याने खाऊ नये म्हणून. आणि माकडाचं पिल्लू पण आपण बघतो ते आईच्या पोटाला धरून कशाही उड्या मारल्या तरी सुद्धा ते घट्ट घेत. पण ह्याच्यामधला श्रेष्ठ भाव कुठला तर मार्जार भाव श्रेष्ठ सांगितलेला. म्हणजे माकडाच्या पिल्लाने तिला धरल्या आणि मांजर आपल्या पिल्लाला धरतो. म्हणजे माकडाच्या पिल्लाचा हात सुटला तर ते खाली पडू शकतो, पण मांजरीच्या तोंडातलं पिल्लू पडलंय असं आपण बघतो का. म्हणजेच आपण आपल्या आई बरोबर जात असतो तर आपण आईचा हात धरला तर आपल्या गर्दीमध्ये हात सुटू शकतो, पण आईने आपलं मंदिर धरलं असलं तर आपण अजिबात आपण हरवणार नाही. हीच गोष्ट सद्गुरूची आहे. अनुग्रह देणे म्हणजे सद्गुरू आपल्याला धरूनच घेतलाय. मग एकदा सद्गुरूंनी आपला हात धरला तर तो सुटेल का. आणि अनुग्रह घेण्यामागचा दुसरं महाराज सांगायचे की अनुग्रह घेतला की तुमचा हात मी देवाच्या हातात देतो बरं का. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी वाट बघायला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीची वेळ येणं हे तितकंच महत्वाचं आहे. मग असे जे सद्गुरू आपल्याला भगवंताची ओळख करून देतात, म्हणून एका दोह्यामध्ये असं म्हटलेलं आहे, गुरु गोविंद दोनों खडे, गुरु गोविंद दोनों खडे, काके लागू पाय, बलिहारी गुरु अपने, बलिहारी गुरु अपने, गोविंद दीज बताए राम गोविंद
देवापेक्षा सुद्धा सद्गुरू श्रेष्ठ आहे. कारण आपण सूत्र श्लोकात बघितलं की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर. म्हणजे आपल्या ह्या जगाची जी सगळी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि लय ही 3 कामं ब्रह्मा विष्णू महेश करत असतात. पण ही तिन्हींची सामर्थ्य सद्गुरू करतात. म्हणून त्यांना परब्रह्म असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग एक सुभाषित आहे की गंगा पाप हरण करते, चंद्र दाह हरण करतो आणि कल्पतरू दैन्य हरण करतो. पण ह्या तिन्ही गोष्टी एक गोष्ट प्रभूत येते ती म्हणजे सद्गुरू. आणि बघा गंगा हे फक्त पाप नाशन करते, पण आपण पुन्हा पाप करू शकतो की नाही? ते करतोच. आपल्या मनात काय होतं, आता आपण निर्मूलन झालेलं आहे, आता आपण पाप करायला मोकळे असा मनात हेतू येतो, विचार येतो. पण सद्गुरू काय करतात की मनामध्ये पापी विचारच येऊ देत. म्हणून गंगेपेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहे. चंद्र हा दाह नाहीसा करतो, म्हणून आपण चांदण्यात फिरायला जातो. सूर्याच्या उन्हामध्ये आपण फिरायला जात नाही, कारण तो देहाचा ताप नाहीसा करतो. मग सद्गुरू कोणते ताप नाहीसे करतात? तर त्रिविध ताप म्हणजे आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक जे ताप माणसाला असतात ते ताप नाहीसे करण्याचं सामर्थ्य हे सद्गुरूंमध्ये असतं. आणि कल्पतरू जसा दैन्य नाहीसे करतो तसं सद्गुरू काय करतात तर विचारांचं दारिद्र्य नाहीसे करतात. आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊच देत नाही. खास या तिघांपेक्षा हा गुण हा सद्गुरूंमध्ये जास्त सांगितलेला आहे. बघा एका नदीच्या काठी एक साधू होते आणि तरुण मुलांना असं वाटतं की काय ह्याच्यात नी काय त्याच्यात, आणि आता बोट अजून आलेली नसते होडी. त्या साधूंशी बोलत असतात, त्यांची तिंगल टवाळी करत असतात, पण हे साधू काही त्यांना बोलत नाही. आणि होता होता एक नाव येते आणि ते साधू आणि ते मुलं असे सगळे त्या नावेतनं पलीकडे जायचं म्हणून नावेमध्ये बसतात. आता साधूला बोल लावलंय म्हणून देवाला आवडत नाही, आपल्या भक्ताला त्यांनी बोलले. आता नाव मध्यावर येते आणि भगवंत साधूंना विचारतो की ह्या मुलांनी तुला त्रास दिलाय तर आता कोणी उलटवू का? तर साधू भगवंताला असं म्हणतात की कशाला? त्यांचा मार्ग आता आम्ही पहिलं तीरावर उतरलो की वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे, मग कशाला त्यांना त्रास द्यायचा? त्यांनी होडी उलटी करण्यापेक्षा तू त्यांची वृत्ती उलटव ना. दुसऱ्या संतांचा त्यांना त्रास देण्याची जी त्यांची वृत्ती आहे ती तू उलटव. म्हणजे असे सद्गुरू असतात की मनामध्ये पापी विचारांचं दारिद्र्य आपल्या मनातून नष्ट करणारे असे सद्गुरू असतात. आणि म्हणून अशा सद्गुरूंच्या ठिकाणी आपण का जातो तर, आणि आजच्या दिवशी का जातो तर गुरूंचं सामर्थ्य हे मोठंच आहे, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे सामर्थ्य 1000 पटीने वाढलेलं असतं. म्हणून त्या दिवसाचं महत्व काय आहे तर ते तेवढ्यासाठी, मग ते 1000 पट वाढलेलं सामर्थ्य त्यातला एक किरण तरी आपल्याला मिळावा ह्या हेतूने आपण आज सद्गुरूंकडे जायचं असतं. आज व्यास पौर्णिमा सुद्धा आपण म्हणतो, कोणी म्हणतं की त्यांची जयंती आहे, पण व्यास सुद्धा आपण व्यास म्हणतो ते महाभारतातले आपण म्हणतो, पण व्यास हे पद आहे बरं. जसं इंद्र पद आहे तसं व्यास हे पद आहे आणि त्या गादीचा तो मान आहे. आणि व्यासांनी तर भरपूरच कार्य केलेलं आहे की असा एकही विषय नाही की त्यांनी त्याला स्पर्श केलेला नाही. आज आपण एखाद्या नैमिषारण्य वगैरे याच्यामध्ये जर आपण भागवत कथा ऐकायला गेलो तर तिथे असं विचारतात की भागवत सांगायला व्यास कोण आहे, म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तीचं नाव काय आहे. त्यांना ते शास्त्री म्हणत नाही, महाराज म्हणत नाही, व्यास म्हणतात. म्हणजे इतकं हे पद मोठं आहे. आणि हे पद म्हणजे आतापर्यंत प्रत्येक युगात 28 व्यास होऊन गेलेले आहेत. अशी ही गुरु परंपरा आहे. गुरु परंपरेतनं काय आपल्याला मिळतं
तर गुरुच्या आपल्या त्याच्या तपश्चर्येचं सामर्थ्य आपल्यामध्ये येतं, त्याचं बळ आपल्या पाठीमध्ये असतं. आणि म्हणून गुरु परंपरा ही आपण मी आता बघितलं की आदिनाथ आहे, मग गहिनीनाथ आहे, निवृत्तीनाथ आहे, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आहेत, अशी ही गुरु परंपरा आहे. आणि ही गुरु परंपरा आपल्याकडे पूर्वी मौखिक होती. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे एका गुरूंकडून शिष्याकडे ही परंपरा मौखिक दिली जात असते. पण नंतर लेखनामध्ये सुद्धा आपण प्रगती केली आणि समर्थांनी सुद्धा जेव्हा जेव्हा एखादा हे महंत त्यांनी शोधले त्यावेळेस त्यांनी प्रत्येकाला दासबोधाची प्रत लिहायला सांगितलेली आहे. म्हणून आज आपल्याला दासबोध मिळतोय. नाहीतर मौखिक असं तर पाठ करणं शक्यच नाही आपल्याला. पण अशी ही गुरु परंपरा असते आणि त्या परंपरेतनं जे आपल्याकडे येतं ते जास्त महत्वाचं आहे, तो प्रसाद जास्त महत्वाचा आहे. मग एका जनार्दनी सद्गुरु हा भवसिंधूचा तारणा. जसं नावाडी आपल्याला पहिलं तीरावर नेतो तसं आपल्याला सद्गुरु या भवसागरातून पार नेतात. पण त्यासाठी आपल्याला त्यांची कृपा मिळवायची असेल तर आपल्याला त्यांची सेवा करणं महत्वाचं आहे. बरं, नुसत्या सेवेने सुद्धा सद्गुरु कृपा होत नाही, तर त्यांची आज्ञा काय आहे, त्यांचा उपदेश काय आहे हे आपण जर आचरणात आणलं, नाहीतर लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, महाराज असं सांगतायत, महाराज तसं सांगतात, असं सांगून नाही उपयोग. तो आपल्या आचरणात आला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला सद्गुरूंचा सहवास मिळाला पाहिजे. पण सहवास नाही मिळाला तर काय करायचं? तर त्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत, त्यांनी लिहिलेलं जे वाङ्मय आहे, ती त्यांची वाङ्मयी मूर्ती आहे असं समजावं आणि त्यांचा त्या वाङ्मयामध्ये जो उपदेश आहे तो आपला उपदेश आहे असं समजावं आणि त्यांची सेवा करावी. म्हणून एक कवी म्हणतात, दीनाचा दयाळू धनी आठवावा, दीनाचा दयाळू केली की मेवा मिळतो. नुसता मेवा मिळत नाही सद्गुरु कृपेचा. म्हणून कृपा सद्गुरूची असणं हे आपल्या भाग्यात असावं. आणि ही कृपा मिळवायची असेल तर तन मनाने हे आपल्याला त्यांची सेवा करावी लागते. शरणागती पत्करायची म्हणजे काय? तर प्रत्येक गोष्ट आपण घरात जसे एका आपल्या आईला सासूबाईंना सांगतो तशी प्रत्येक गोष्ट त्यांना करून सांगून करावी. कारण त्याच्यामध्ये त्यांचा होकार असतो.
म्हणजे दादा सांगतात की आपण त्यांना मागतो तसं मागायचं नाही. काय करायचं, माझ्या हिताचं जे असेल ते तुम्ही मागा. आपल्याला आपलं हित कळत नाही, पण सद्गुरूंना कळत असतं. जसं आईला कळतच नाही माझ्या आता या मुलाला काय हवंय. जर माझा मुलगा व्यायाम करतो तर त्याला बदामाचा शिरा द्यायला पाहिजे, पण अगदी 1-2 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला सोसेल का, होतो पचेल का. म्हणजे त्याला पचेल रुचेल असं आई जसं देत असते तशी सद्गुरू माऊली असते. आणि अशा या माऊलीला आपण जर शरण गेलो तर आपला नक्कीच ह्या जगातून उद्धार होतो. आणि ते सतत आपल्या बरोबर आहेत ह्याचा आपल्याला जाणीव होत असते. पण हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा, तो दुसऱ्याने सांगून येत नाही. मग असे हे सद्गुरू असतात की सद्गुरूंचं पूजन म्हणजे काय हो, तर ध्येयाचं पूजन, सत्याचं पूजन, तेजाचं पूजन. आणि हे आज आपल्याला करायचं. म्हणून त्यांची एक गोष्ट तरी आपल्या आचरणात येते का, हा आजच्या दिवशी विचार करायचा आहे. म्हणजे त्या 1000 जे त्यांचं सामर्थ्य असतं वाढलेलं पट, त्यातलं आपल्याला थोडं तरी आचरणात आलं पाहिजे, तर खरी गुरुपौर्णिमा आपण साजरी केली आहे असं आपल्याला म्हणता येईल. अनेक गोष्टी आपण ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करत असतो. प्रत्येक जण आपल्या श्रद्धास्थानी जात असतो. तसेच आपण आज इथे आलेलो आहोत आणि गुरुपादुकांचं आज पूजन केलं जातं. कारण सर्व तीर्थ इथे आहे. अत्यंत पवित्र असं हे चरण तीर्थ तिथे असतं. म्हणून रामदास स्वामी सुद्धा म्हणतात की अरे किती तुला समजावून सांगू, अजून तुला उमज पडत नाही का, विषय विष सेवुनिया फुकट मरशी का. असं एका अभंगात रामदास स्वामी सुद्धा आपल्याला सांगतायत की श्री गुरु चरण हृदयी स्मरावे. त्यांना आपल्या हृदयस्थानी हे बसवायचं. एकदा महाराजांची एक ग्रस्त मानस पूजा करत असत आणि मानस पूजा करताना त्यांना सगळ्या परत कशाला आपण दारिद्र्य चांगली चांदीची भांडी वगैरे घ्यावी ना, मानस पूजेतच आहे, तिथे घरी आणायची नाहीये. आणि तसे ते ग्रस्त करत असत. आणि मग पूजा वगैरे झाली की महाराजांना निरोप देऊन आपण जसं एखाद्या माणसाला अच्छा टाटा करायला जातो तसं दरवाजापर्यंत सोडायचं. एकदा ते ग्रस्त गोंधळल्यात, म्हणजे महाराज असतानाची कथा आहे. तर ते त्यांनी महाराजांनी बोलून दाखवलं. खरं असं महाराजांना अच्छा कशाला करायचं, ते आपल्या जवळच राहायला पाहिजे. आपण हृदयातच राहा हा त्याच्यामध्ये आग्रह असायला पाहिजे. ती खरी मानस पूजा. मग मानस पूजेमध्ये सुद्धा आपण सगळी ह्या उपचार करू शकतो की नाही, म्हणून मानस पूजेचं हे श्रेष्ठ व सांगितलेलं आहे. काही जण असं विचारतात हल्लीची पिढी की सकाळी तुम्ही कशाला उठून ब्राह्मण मुहूर्तावर हे करता, जप कशाला करायचं, कधी पण केलं तरी चालेल. पण आजच्या भाषेत त्यांना सांगायचं झालं तर तेव्हा सद्गुरू हे ऑनलाईन असतात बरं का. म्हणून आपण जर ऑनलाईन आपली मैत्रीण दिसली की लगेच फोन लावतो की नाही, मग तसा त्यांचा कधीतरी फोन येईल असा आपण जर विचार केला तर आपल्याला नक्की सद्गुरूंची कृपा मिळणार आहे की नाही. आणि अशी सद्गुरूंची कृपा जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर मूळ पद्यात नाथ महाराज आपल्याला हेच सांगतात. हा राणावर कथा काय म्हणजे मध्यंतर बुक्का सद्गुरूची शरण
यशवंता
प्रमाणित करत आहात. थँक्यू. एकदा आपण भजन करूया. करूया घोष नामाचा, कालच आम्ही कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी असा एक संकल्प केलाय की यंदा रोहिदास तांभार यांची 650वी जयंती आहे आणि त्यांचं कार्य जनमानसापर्यंत पोहोचवायचं. पण आज ते लक्षात नाही म्हणून मी आता त्यांचा एक दृष्टांत सांगणार आहे आणि मग आख्यानाला सुरुवात करणार. तर एक राजा आणि प्रधान बोलत असतात आणि प्रधानांना राजा विचारतो की एवढं सगळं सुख सौख्य आहे पण मला मनशांती नाही, समाधान नाही, काय करावं. तेव्हा ते प्रधान राजाला सांगतात की तुम्ही माझ्या गुरूंकडे जा, तुम्हाला मनशांती मिळेल. पण साध्या वेशात जा, राजाच्या वेशात जाऊ नका. आणि राजा साध्या वेशामध्ये गेलाय. आता ते चर्मकारच होते त्यामुळे त्यांचं ते तांबडं भिजत घालायचं भांड वगैरे पाणी वगैरे घातलेलं, बाकी जोडे वगैरे सगळे त्या दुकानात. आणि हा राजा गेला, पाया पडला आणि त्यांनी काय केलं हो तर एका भांड्यामध्ये ते तांबडं भिजत टाकलेलं पाणी त्या राजाला प्यायला दिलं. आता राजा आपण बघतो आज साधं पाणी सुद्धा आपण नळाचं पित नाही, हायजेनिक पाहिजे ना सगळ्यांना. तर ते राजाने आता कसं प्यायचं असं मनात, पण मनात विचार आला नाही की हे सद्गुरूंनी दिलेलं आहे. आणि त्यांनी प्यायचं नाटक करतो आणि ते आपल्या अंगावर सगळं सांडून टाकलं, भांड दीड भांड पाणी ते काय कशात दिलं होतं. आणि तो घरी आला. त्याला असं वाटलं, त्यांना वाटलं की आपण प्यायलं. पण ही गोष्ट त्याच्या जो परीट होता राजाचा, धोबी होता, त्याच्या मुलीने पाहिली होती, लहान होती मुली. आता अर्थात तो भिजला म्हणून तो परीटाकडे आला, त्याचा पोशाख घातलेला. त्या मुलीने काय केलं, तो पोशाख पिळलाय आणि ते पाणी आपण पेले. होता होता या गोष्टीला बरीच वर्ष झाली. हा राजा प्रधानाला म्हणतोय की अहो तुम्ही म्हणालात तशी मला काही मनशांती मिळाली नाही. तेव्हा प्रधान म्हणतोय की आता त्या मुलीला भेटायला जातो. तर त्या मुलीला भेटायला आल्यानंतर ती मुलगी राजाच्या पाया पडली की ते पाणी तुमच्यामुळे तुम्ही प्यायलं नाही म्हणून ते अंगारख्यावर सांडलं आणि तो अंगारखा मिळून मी ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं आणि म्हणून माझी जी आध्यात्मिक प्रगती झाली आहे. म्हणून गुरूंनी जे काही दिलेलं असतं ना, ते आंबलेलं असू दे, विकलेलं असू दे, इष्ट असू दे, ते आपण ग्रहण करायचं असतं. म्हणून प्रसाद दिल्या दिल्या घरच्यांना ठेवू असं कधीही म्हणायचं नसतं. ज्याच्या भागामध्ये भाग्यामध्ये तो प्रसाद असेल
त्यालाच तो मिळतो, मग तो प्रसाद आपण मध्ये विसरतो, द्यायचा राहतो, कुठेतरी सांडतो, ते महत् पाप आहे. म्हणून ही अशी म्हणजे कितीही तीन जातीमध्ये कधी समुद्र झाले असते तरी त्यांचं महात्म्य हे थोर असतं. तर असे हे रोहिदास चर्मकार, त्यांचा आपण एकदा जय जयकार करू आजच्या दिवशी. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. मगाशी मला म्हणजे कालच आमचा निर्णय झाला रात्री, त्यामुळे तुम्हाला मगाच्या पूर्वरंगात सांगायचे विसरले, पण आज सुरुवात तर करूया म्हणून मी आता मध्यंतरात सांगितलं. आता आपण आख्यानाला सुरुवात करू. पवित्र ईशा चरित्र बघायचंय ते महाराजांचे अंतरंग शिष्य केरी बेलसरे यांचा मी चरित्र मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बेलसरे कुळामध्ये पुत्र जन्माला आलाय 8 फेब्रुवारी 1909 साली. वडिलांचं नाव विष्णू होतं आणि ह्या बाळाचं नाव ठेवले केशव. लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धी. 5-6 वर्षाचा झालाय, पण घरामध्ये वातावरण सात्विक. म्हणजे वडील जप करायचे, आजोबा ध्यान करायचे, आत्या ध्यान धारणा करत असते, जप करत असते, आणि जसं घरामध्ये वातावरण असतं ना तसं मुलं करतात. आणि त्याप्रमाणे हा सुद्धा केशव लहानपणापासून आध्यात्मिक वृत्तीचा झाला. अहो, घरातली असतील नसतील तेवढी सगळी पुस्तकं, आजोबा असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, त्या मुलांनी केशवनी सगळी वाचून काढली. अहो, गीतेचे 700 श्लोक 7 दिवसात पाठ केले. स्मरणशक्ती काय असेल बरं. आणि एकदा त्यांच्याकडे हैदराबादचे भटजी बापू असे संत त्यांच्याकडे आले आणि या लहानग्या 5-7 वर्षाच्या केशवकडे बघितलंय, त्याला जवळ घेतलंय आणि म्हणतायत, बाळ, मोठा होऊन तू मोठा संत होशील असा आशीर्वाद दिला. तिसा मासा हा मुलगा वाढतोय. एक दिवस आपल्या आजोबांसारखा जप करायला बसलाय मारुतीच्या समोर, आणि कोणीतरी बोलावं असं त्यांच्या कानामध्ये शब्द ऐकवले की तत्वज्ञानाचा अभ्यास कर. आता तरुण झाले, त्यावेळी सगळी इंग्रजांची सत्ता, आंदोलनात क्रांतिकारकांबरोबर अनेक ठिकाणी कामं केली, पण त्यात चित्त रमलं नाही. आणि दासबोधाचं वाचन करीत असताना अशी उपरती झाली की आपण ह्याच क्षेत्रामध्ये वळायचं, म्हणून आंदोलन वगैरे सगळे सोडून दिले. आणि एक दिवस म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास केलाय. एक दिवस असं झालं की भाऊसाहेब केतकरांच्या इथे वडील नेहमी जयंती जात होते मालाडीत, आणि त्यांनी सांगितलं की एक दिवस ये तू. पण त्या दिवशी काही हे गेले नाही, पण एक दिवस ते गेले. रविवारचा दिवस होता आणि तिथे भाऊसाहेबांच्या इथे वाणी अवतार महाराज 30 वर्ष जवळजवळ तिथे वाणी अवतारात प्रकट होत असते. आणि हा केशव तिथे गेलाय. तेव्हा वाणी अवतारातून महाराजांनी विचारलंय की सध्या कसलं वाचन चालू आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन चालू आहे. आणि असं सांगितल्यानंतर वाणी अवतारातून असं सांगितलं गेलं की आज ज्ञानेश्वरीवरती इथे प्रवचन कर. आपण करू का? पण विश्वासो गुरुवाक्येश. अहो, असं आज्ञा झाले आणि प्रवचनाला बसले आणि 1.5 तास प्रवचन केलंय. आणि आता अशी आज्ञा झाली की दर रविवारी तू इथे प्रवचनाला ये, असं वाणी रूपातनं महाराजांनी सांगितलं. आणि असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही. अहो, 30 सालापासून पहिला हा वाणी अवतारातनं उपदेश केलाय
तो 30 साली केलाय आणि तो 67 सालापर्यंत होता. इतकं परमभाग्य या बाबांना, आपण त्यांना बाबा म्हणतो, त्यांना लाभलं. पण हे जरी असलं तरी सुद्धा त्यांचं समाधान होत नसे. एकदा नीतिशास्त्रातली सूत्र जी होती ती बाबांना समजत नव्हती, उतरत नव्हती. तेव्हा रात्री महाराजांनी तासभर बसून त्यांचं शंका निरसन केलंय आणि आता कळलेत ना, मग उद्याच्या प्रवचनात सांग. इतका आध्यात्मिक अधिकार, म्हणजे मी जसं पूर्वरंगात सांगितलं की आपला अधिकार झाला की सद्गुरू आपोआप आपल्याकडे चालत येतात. आता यांचा वैवाहिक जीवन सुद्धा सुरू झालेलं आहे. त्यांची पत्नी इंदिरा, आणि ती सुद्धा इंदिरा नामे होती पत्नी त्यांची सुशील हो भरती. लिखाणाच्या कामामध्ये बाबांना ती सहाय्य करते. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम पती पत्नी जर एकमेकांना अनुकूल असतील तर प्रपंच चांगला होतो. तशी बाबांची पत्नी इंदिरा ही अत्यंत त्यांच्या कार्यामध्ये त्यांना मदत करणारी होती. कारण बाबांना महाराजांनी जो आदेश केला त्याच्यानंतर जवळजवळ किती लिखाण केलं असेल बाबांनी, 50 पुस्तकं लिहिली आणि बाकी काही असं वाङ्मय केलं, ते निर्माण केलंच आहे. आता त्यांचं सार्थ दासबोध आहे, अध्यात्म दर्शन, अशी अनेक पुस्तकं किंवा मनोबोधावर लिहिली. मी जेव्हा आता दासबोधाचा अभ्यास करतो ना, तेव्हा असं वाटतं की हा सार्थ दासबोध नसता तर आम्ही काय केलं असतं, आम्हाला समर्थांचं काहीही उपदेश कळला नाही. पण बाबांनी ते सुलभ करून ठेवले. ज्ञानेश्वरीवर अत्यंत अशी प्रभावी त्यांची प्रवचनं होत असते. अशी त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती. अतिशय योग्यता होती, स्मरणशक्ती अत्यंत होती आणि ती प्रवचनातून मांडली. अहो, लोकांना समजेल असं सांगायला पाहिजे. जर डोक्यावर गेलं तर काहीच समजत नाही. म्हणून सोप्या आणि सुलभ भाषेत तो विषय सामान्य जीवनामध्ये त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. पण आपल्याला तरुण वयामध्ये असं दिसतं की प्राध्यापकांची चेष्टा करणं, त्यांची व्यंगचित्र काढणं. पण इतर वर्गातले सुद्धा विद्यार्थी त्यांच्या पिरियडला येऊन बसत असत. इतका तत्वज्ञानाचा विषय ते सोपा करून सांगत.
बरं, घरामध्ये सुद्धा सामान्य मनुष्य जसा असतो ना, कधी भाजी आणायला जायचे, कधी नातींना शाळेत सोडायला जायचे, घरामध्ये प्रत्येकावर त्यांनी प्रेम केले. पण शिस्तबद्ध आयुष्य होतं. सकाळी लवकर उठायचे. मला बरं नाही म्हणून आज डोळ्यात पडलोय असं बाबांच्या जीवनात कधीच झालं नाही. सकाळी लवकर उठावं, मानस पूजा करावी, जप करावा, त्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये जावं, अशी त्यांची वर्तणूक होती. आणि त्यांना सुद्धा कोणी बेशिस्त वागलं तर चालायचं नाही. एकदा महाराजांकडे ते गेलेले असताना वाणी रूपात त्यांना सांगितलंय की नुसते सगळं म्हणतात शरण येतो, पण खरं शरण येत नाही. आणि तेव्हापासून बाबांनी आणि त्यांच्या इंदिरा पत्नीने आपला सगळा प्रपंच महाराजांच्या खांद्यावर टाकला. महाराजांना सांगितल्याशिवाय एकही गोष्ट त्यांनी केली नाही. मग ती संसारातली असो तर पारमार्थिक असो, अशी शरणागती ती बाबांनी महाराजांची केली. एक दिवस असं झालं, महाराज त्यांना म्हणाले, उदाहरण देते की वडील म्हातारे झाले की त्यांना कसं वाटतं की मुलगा कधी हाताशी येईल आणि माझं सगळं पुढचं बघेल, तसं तुम्ही कधी तयार होताय त्याची मी वाट बघतोय. असं आपल्या शिष्याबद्दल विचार करणं हा किती सत्शिष्य असेल. असे अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतात की तत्वज्ञान हा विषय त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञान सुद्धा अभ्यास केला. आपलं तत्वज्ञान आणि पाश्चात्य याच्यातलं साधर्म्य काय आहे, विसंगती काय आहे ह्याचा अभ्यास केला. आणि तो अभ्यास आपल्या प्रवचनातून ते प्रकट करत. बरं, हसत हसत त्यांची प्रवचनं आपण आजही ऐकतो, नामसाधनावरती वगैरे आपण या चॅनलवरती ऐकतो. किती साध्या साध्या उदाहरणातून सांगतात की गुरुला शरण कसं जावं, की आई जसं मुलाला औषध देते तो आ करतो की नाही, त्याच्या मनात येतं का आई विष देते का औषध देते, तसं सद्गुरू आपल्याला करतायत ही भावना आपण ठेवायला. अशा तऱ्हेने जर आपण शरण गेलो तर सद्गुरू आपल्या पाशीच असतात. हे त्यांनी वारंवार आपल्या आचरणातून आपल्याला दाखवलं. अशा तऱ्हेने अनेक वर्ष हे गोंदवल्यात सुद्धा प्रवचनासाठी अगदी 98व्या वर्षापर्यंत. आणि स्मरणशक्ती इतकी दांडगी की मला अजून 5व्या वर्षीचं आठवत आहे असं ते कायम सांगत. प्रवचनामध्ये त्यांना महाराजांच्या बद्दल सांगितल्याशिवाय चैन पडायचे. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून माणसांना कसं आपण ह्या मार्गाला लावू शकतो ही महाराजांची जी आज्ञा होती. एकदा असं झालं की भाऊसाहेब केतकर त्यांना म्हणाले की महाराजांची जी आज्ञा आहे ना ती शब्दशः पाळा, त्याच्यात काय अर्थ आहे हे पाहू नका. बघा, आपल्याला आपण त्याच्यातलं गुह्यार्थ शोधतो, त्यांना काय म्हणायचं असं नाही. साधं सरळ जे महाराज बोलतात ना तसं तुम्ही वागा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळं आयुष्य हे महाराजांच्या आज्ञेशिवाय त्यांनी काहीही ते वागलेले आपल्याला दिसत नाही. अत्यंत महाराजांवरती श्रद्धा असणार. ते नेहमी म्हणायचे की मी पांढऱ्या कपड्यातला योगी आहे, संन्यासी आहे. महाराजांनी त्यांना सांगितलं की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ह्याच्यापेक्षा माणसाने कसं असायला पाहिजे की अथा तो जीवन जिज्ञासा असं असायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते सतत वागलेले आपल्याला दिसतात. महाराजांची आज्ञा पाळायची म्हणजे 2 गोष्टी करायला पाहिजे. एक त्यांनी सांगितलेलं नामस्मरण आणि आज्ञा पाळणे. आता हे दोन्ही मार्ग कठीणच आहेत बरं. त्यातल्या त्यात आपण म्हटलं की नाममार्ग सोपा आहे, पण तरी सुद्धा खूप सोपा नाही. तर जपाला बसा, झोप येते. टीव्हीच्या मालिका बसताना अजिबात झोप येत नाही, पण माळ गळून पडते हातातनं. म्हणजे नामसाधना करणं हे सुद्धा कठीण आहे आणि आज्ञा पाळणं हे सुद्धा कठीण आहे. पण या दोन्ही गोष्टी आपल्याला बाबांनी केलेल्या दिसतात. महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुला रामनामाचा प्रसार करायचा आणि लोकांना नामाला लावायचं. मग त्यांनी काय केलं, Oh,
लोका केले मार्गदर्शन आणि तिथले नामस्मरण. स्वतः रामनाम घेतलंय आणि लाखो लोकांना त्यांनी रामनामाला लावलंय. जीवनातले जे अलौकिक क्षण असतात ते त्यांनी आमरण उपभोगले किंवा घेतले. मग इतक्या साध्या देशातले असून अध्यात्म प्रगती अत्यंत मोठी असून सुद्धा ते नेहमी म्हणायचे की मी तुमच्यातलाच आहे. इतका अधिकार असून सुद्धा त्यांनी कधी कोणाकडनं पाद्यपूजा करून घेतली नाही. महाराजांनी अधिकार दिलाय अनुग्रह करण्याचा, पण कोणाला अनुग्रह केला नाही. पण आपण मात्र कसे राहिले की जी आध्यात्मिक संपत्ती होती ना ती लोकांना त्यांनी दाखवली. आज आपण दाखवतो की नाही, परमार्थ खरा हा गुप्त करावा असं म्हणतात, पण आपण बरोबर उलट करतो. मोबाईल आतमध्ये बघतो आणि जग सगळ्यांमध्ये बघतो. पण बाबांनी मात्र आपली जी आध्यात्मिक संपत्ती होती, पृथ्वीची संपत्ती होती, ती मात्र सगळ्यांपासून लपवून ठेवली आणि मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यासारखा सामान्य मनुष्य आहे हे त्यांनी सतत लोकांना सांगितलं. एकदा महाराज त्यांच्याशी बोलताना म्हणाले, तुम्ही कसे आहात? महाराजांनी केलेलं कौतुक ऐका. महाराज सांगतायत की जिथे ज्ञान असतं तिथे भक्ती असते, जिथे भक्ती असते तिथे ज्ञान नसतं. पण हे ज्ञान आणि भक्ती दोन्हीही नारदांच्या मध्ये होतं. तसे तुम्ही आहात. जिथे बळ असतं तिथे ज्ञान नसतं, जिथे बळ असतं तिथे ज्ञान नसतं, जिथे ज्ञान असतं तिथे बळ नसतं. पण हे दोन्ही मारुतीरायांच्या मध्ये होतं. तसे तुम्ही आहात. जिथे नम्रता असते अज्ञाधारकपणा असतो, पण निगर्वता नसते. जिथे निगर्वता असते तिथे नम्रता आणि अज्ञाधारकपणा. पण हे माझ्या ब्रह्मानंद बुवामध्ये आणि आद्य शंकराचार्यांमध्ये होतं. तसे तुम्ही आहात असे महाराजांनी त्यांच्याबद्दल उद्गार काढले. असे हे केली बेटसरे, बाबा बेटसरे. आजही आपण त्यांची जर प्रवचन ऐकली ना तर आपल्याला प्रत्यक्ष आपण श्रींच्या काळात आहोत, महाराजांच्या काळात आहोत असं वाटतं. आणि महाराजांचं जेव्हा त्यांनी चरित्र लिहिलं आणि ते चरित्र जर आपण वाचलं तर असं वाटतं की इतक्या सूक्ष्म गोष्टी त्यांना कशा कळल्या. पण माझ्या रूपातलं महाराज सांगत होते ना, एकदा महाराजांनी त्यांना सांगितलं की घरातला मोठा मनुष्य जेव्हा बाहेर जातो तेव्हा तो काहीतरी निरोप देतो. मग तो निरोप तुम्ही लिहा. म्हणजे आपण जे नाम सदा बोलावे हे जे आर्या आपण म्हणतो तेरा, ते महाराजांच्या देखरेखीखाली काही रूपात असताना झालेला आहे. आता आपण तिथे सुबोध म्हणतो, पण बाबा नेहमी म्हणायचे की निरोपच शब्द बरोबर आहे, कारण तो महाराजांनी सुचवलेला. मग काय त्याच्यामध्ये आपल्याला महाराजांनी जे सार आपल्याला सांगितलंय ते सगळं सार 13 आर्यांमध्ये आलेलं आहे. त्यातली पहिली आर्या म्हणते नाम सदा बोलावे लावे मारे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. हे नामा परता तुम्ही कुठलंही सत्य मानू नका. आणि शेवटचं काय आहे, प्रेमात राम रमतो प्रेमाला बोलना जगा माती आची सुबोध गुरुचा गुरुरायाला प्रेमाची. अहो सद्गुरूंना दुसरं तिसरं काहीही नको असतं. ते हार पेढे नारळ बरफ्या काही नको असतं. काय हवं असतं, तुमचा भाव हवा असतो, तुमचं प्रेम हवं असतं. आणि अशा प्रेमाला सद्गुरू हे गेलेले आहेत.
मग तो भाव आपण जर ठेवला आणि बाबांनी जसं शरणागती पूर्ण सद्गुरूंना केली ती तसं जर आपण केलं तर नाथ महाराज मूळ पद्यामध्ये सांगतात त्याप्रमाणे आपण सुद्धा हा भवसिंधू नक्कीच करून जाऊ. कारण या भवसिंधू तारून घेण्याचं सामर्थ्य सद्गुरूंच्या मध्येच आहे. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला नाथ महाराज हेच सांगतात, सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती. सद्गुरूसी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती. आणि देव माय घरा सद्गुरू प्रेमाय. आणि देव माय घरा सद्गुरू प्रेमाय. सद्गुरूसी शरण झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी रामरायाच्या चरणी अर्पण करते आणि एक मागणं मागते. एक मागणी मागाया आले दारी देवया. श्री भगवंता देवया. श्री भगवंता देवया. श्री भगवंता देवया. नाम तुझे नाम तुझे शरण्याला शांती देई.
ह्याची दान घेऊ का दादा फक्त? दादा दादा विचारावं का म्हणतो श्लोक? ह्याची दान घेऊ का नुसतं श्लोक म्हणून शेवट घेऊ ना? ह्याची दान देगा देवा तुझा